20 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी जाणार, अंतरवालीमधून सुरू होणार मुंबईकडे कूच करणार असून बीड अहमदनगर मार्गे पुणे मुंबई हायवे, लोणावळा पनवेल वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानात पोहोचणार मनोज जरांगे यांची माहिती। उद्या एक टीम मुंबईमध्ये मैदानाची व्यवस्था पाहायला जाणार, बीकेसी आझाद मैदान शिवाजी पार्क इथल्या व्यवस्थेची पाहणी करणार मनोज जरांगे यांची माहिती। राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, वर्षा शासकीय निवासस्थानी होणार चर्चा। काँग्रेस मुख्यालयामध्ये काँग्रेस स्थापना दिनाचा कार्यक्रम, यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी समवेत अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित। काँग्रेसच्या है तैयार हम रॅलीसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर, सभास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त, सभास्थळी 4 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस उपायुक्त, 8 पोलीस निरीक्षकांसह 450 पोलिसांचा तगडा बंदोबस्त। महारॅलीच्या निमित्तानं आम्ही जुलमी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारत आहोत, नाना पटोलेंचं वक्तव्य। विदर्भामधून काँग्रेसला साथ मिळेल असं आमच्या सर्व्हेमध्ये दिसतंय, विदर्भामध्ये 10 पैकी 7 जागा आम्ही जिंकू, वडेट्टीवारांचा दावा। उद्या नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र राज्यातील जागा वाटपासंदर्भामध्ये बैठक, उद्यापासून जागा वाटपासंदर्भात वाटाघाटीचं सत्र सुरू होईल, वडेट्टीवारांची माहिती। काँग्रेसच्या है तैयार हम महारॅलीच्या निमित्तानं लावलेल्या पोस्टर्सवरती माती आणि शेण लावून फासलं काळं, राहुल गांधींचा चेहरा खराब करण्याचा प्रयत्न। है तैयार हम महारॅलीच्या खुर्च्यांवरती QR कोड, निवडणुकीसाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेना पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन, अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या प्रभू श्री रामाच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी आणि सहभागासंदर्भामध्ये करणार चर्चा। दुपारी 2 वाजता VC द्वारे पार पडणार बैठक। अमरावतीमधील कुरळपूर्णा येथील बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांनी घेतली बच्चू कडूंची भेट, शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। भेटीच्या दरम्यान शरद पवारांसोबत शेतीवरती चर्चा झाली, बच्चू कडू यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावरती येण्याची शक्यता, 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवक मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती। धापेवाडा उपसा सिंचनाचे पाणी बोदलकसा आणि चोरखमारा येथे सोडण्याची चाचणी यशस्वी, धापेवाडा उपसा सिंचनाचं पाणी शेतकऱ्यांना मिळणार, पंपाची तपासणी आमदार राहंगडाले यांच्या हस्ते करण्यात आली। बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पानं घेतला वेग, 2026 पर्यंत मिळणार सदनिकेचा ताबा। नाशिकच्या मालेगावमधील आयशानगर भागामध्ये लागलेल्या आगीमध्ये 30 ते 40 घरं जळून खाक, घरं जळालेल्या कुटुंबातील नागरिकांना 12 बलुतेदार संघटनेच्या वतीनं संसार उपयोगी साहित्याचं वाटप। जेजे रुग्णालयामधील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा यांना हटवण्यासाठी माडचे निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर, संपामुळे बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग आणि शस्त्रक्रिया विभागातील सेवेवरती परिणाम। 2 दिवसांपूर्वी सगळ्या डॉक्टरांची भेट घेतली, लगेच बंदची हाक देणं योग्य नाही, डॉक्टर कुरा यांच्यावरती आधीच कारवाई केलेली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची जेजे डॉक्टरांच्या संपावरती प्रतिक्रिया। UGCचे देशातील सर्व विद्यापीठांना एमफिलचे प्रवेश तातडीनं थांबवण्याचे आदेश, नोव्हेंबर 2022 नंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदवीला मान्यता असणार नाही। भाभा, भगवती, MT अगरवाल आणि शताब्दी रुग्णालयांचा कायापालट होणार, रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणार, रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणामुळे आता 2037 बेड सुद्धा वाढणार। मुंबई नाशिक महामार्गावरती भुयारी मार्ग तयार करणार, ठाणे कल्याण डोंबिवली हा प्रवास आता वेगानं करण्याचा प्रयत्न। मुंबई नाशिक आग्रा महामार्ग माणकोली येथे वळण भुयारी मार्ग उभारला जाणार, यासाठी 57 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार। शिवडी न्हावाशेवाचं लोकार्पण येत्या 12 जानेवारीला होण्याची शक्यता, शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचं 99% काम पूर्ण, लोकार्पणासाठी पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। पालघरमधील जव्हार मोखाडा परिसरामध्ये पाणी टंचाई, मोखाडा तालुक्यातील काही गावांमधील विहिरीमधील पाण्यानं गाठला तळ, काही पाड्यांना खासगी टँकरमधून पाणी पुरवठा। नंदुरबार जिल्ह्यातील थंडीमध्ये वाढ,
वाढत्या थंडीचा मानवी जनजीवनाप्रमाणेच मुक्या प्राण्यांवरही परिणाम. थंडीपासून बचावासाठी सारंगखेडा घोडे बाजारातील घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते. सारंगखेडामधील चेतक फेस्टिवलमध्ये पार पडली अश्व नृत्य स्पर्धा. ही नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी देशभरातील हजारो अश्वशौकीन चेतक फेस्टिवलमध्ये उपस्थित. देशभराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी मनमोहून टाकणारे नृत्य सादर केले. वाशिमच्या मनोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांचे हाल. रुग्णालयाचा डॉक्टरचा पत्ता नाही. डॉक्टर उशिरा येत असल्यानं रुग्णांचे मात्र हाल. साताऱ्यात महिला शौचालयामध्ये महिलांना घाबरवणारा पुतळा ठेवल्या प्रकरणामध्ये 4 वरती गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलगा, महिला आणि त्यासह 2 युवकांवरती कारवाई. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती ऑइल टँकर पलटी. टँकर चालकाच्या डोक्याला दुखापत. चालकावरती जवळपासच्या रुग्णालयामध्ये उपचार. गौण खनिज माफियांचा तहसीलदारासह महसूल पथकावरती हल्ला. छत्रपती संभाजीनगरच्या गांधेली परिसरातली घटना. माफियांच्या कचाट्यामधून महसूलचं पथक कसं बचावलं. चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये कालपासून IIT टेक फेस्टला सुरुवात. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतासह परदेशातून अनेक जण टेक फेस्टसाठी उपस्थित. DRDOच्या प्रदर्शनानं वेधलं लक्ष. ChatGPTच्या धर्तीवरती भारत GPT तयार करणार. IIT टेक फेस्टमध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांची माहिती. काश्मीर प्रश्नासंदर्भामध्ये पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवली पाहिजे, तरच काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि विकासाला चालना मिळेल. 370 कलम हटवण्यात आलं असलं तरी देखील दहशतवादाची टांगती तलवार कायम. रॉचे माजी संचालक AS दुलत यांनी व्यक्त केलं मत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सची आज पहिली बैठक. टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. नगरच्या गुहा गावातील वादग्रस्त कानिफनाथ मंदिरामध्ये ग्रामस्थांनी कानिफनाथ महाराजांची मूर्ती बसवून केली महाआरती. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पुजारी आणि भक्तांना झाली होती मारहाण. पिंपरी चिंचवडच्या चिखली कुदळवाडी परिसरामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमाळे गावातील भर वस्तीमध्ये गव्याचा मुक्त संचार. गव्यानं भात शेती फस्त केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हरियाणामधील शेत जमीन खरेदी प्रकरणामध्ये ईडीच्या आरोपपत्रामध्ये प्रियंका गांधींचं नाव. प्रियंका गांधी अडचणीत येण्याची शक्यता. राम मंदिराच्या उद्घाटनाआधी अयोध्या स्थानकाचं नाव बदललं. अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचं नाव आता अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलेलं आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत श्री रामललांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना अयोध्येमध्ये भोजनदान तसंच हजारोंच्या निवासाची सोय. अयोध्येमध्ये विविध ठिकाणी 35 अन्नछत्र उघडण्यात येणार. राम मंदिरात होणारी प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटनाची तयारी यामुळे धर्माला जास्त महत्त्व दिलं जाते. काँग्रेस नेते पित्रोदा यांनी व्यक्त केली चिंता. उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी. प्रचंड धुक्यामुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवरती परिणाम. अनेक शाळांना सुट्टी जाहीर. चांद्रयान 3 आणि आदित्य L1च्या यशानंतर आता इस्रोचं मिशन ब्लॅक होलचे रहस्य उलगडण्यासाठी इस्रोची नवी मोहीम. मध्य प्रदेशमध्ये गुना येथे भीषण अपघात. 12 जणांचा डंपरच्या धडकेमध्ये मृत्यू. धडकेनंतर बसला लागली आग. उत्तर प्रदेश पोलिसांकडून अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांचा शोध सुरू. आचारसंहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये जया प्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. जया प्रदा यांना अटक करून न्यायालयाच्या समोर हजर करण्याचे आदेश. भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून भारतीय कुस्ती महासंघासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन. कुस्ती संघटनेमधील वादावरती ऑलिम्पिक संघटनेचा निर्णय. बेटिंग ॲप्स आणि बनावट कर्ज जाहिरातींवरती बंदी घालण्यात येणार. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.